मस्त आपली शेंग अशी बनवून तयार झालेली आहे। नमस्कार, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी शेवग्याच्या शेंगाचा गावरान पद्धतीने झणझणीत रस्सा भाजी बनवणार आहे। त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघू। शेवग्याच्या शेंगा घेतल्यात 3, कांदा 1 चिरून घेतलाय, टोमॅटो 1 चिरून बारीक घेतलेला आहे, कढीपत्त्याचं 1 पान घेतलेलं आहे, अर्ध फुलपात्र तेल घेतलेलं आहे, जिरी मोहरी घेतलेली आहे पण मी एवढी टाकणार नाही, थोडीशी टाकणार आहे, खोबरं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे, घरकुल 1 मसाला घेतलेला आहे, मीठ पोहे खायचा 1 चमचा घेतलेला आहे, काळं तिखट घरचं 1.5 चमचा घेतलेला आहे, आणि तरीचा वगैरे 1 छोटासा चमचा घेतलेला आहे, आणि थोडंसं कूट घेतलेला आहे। आणि आता ही शेंगा अशा चिरून घ्यायच्या, हे असं पुढचं काढायचं आणि असे तुकडे करायचे आणि पाण्यात टाकायचे। अशा शेंगा चिरून घ्यायच्या। लोक ह्याची साल काढते ती, पण मी साल काढत नाही, कारण शिजून सालीचा रस रशीत उतरतो, म्हणून मी ह्याची साल काढत नाही, असे डायरेक्ट चिरून टाकते। असे तुकडे करून घ्यायचे। असे आपले तुकडे करून धुवून घेणार आहे पाण्यातून स्वच्छ। आता मी पाणी गरम करायला ठेवते 1 तांब्यावर। 1 तांब्यावर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम करायला ठेवलं होतं 1 तांब्यावर, पाणी गरम झालेलं आहे। आता गॅस ही बंद करते। आता भाजी कशी बनवायची ती आपण फोडणीचं नियोजन करू। आता गॅस चालू केलाय, पातेलं गरम करायला ठेवलंय, गॅस मोठा केलाय पातेलं गरम व्हायसाठी। पातेलं गरम झालेलं आहे, मी आता तेल ओतणार आहे, अर्ध फुलपात्र तेल। ह्या भाजीला भरपूर वापरायचं, कारण रस्सा भाजी कांद्यासोबत कुस्करून छान लागते खायला। अर्ध फुलपात्र तेल ओतलेलं आहे। आता पातेलं गरम करून जिरी मोहरी टाकायची। तेल छान तापलेलं आहे। आता मी अर्धा चमचा जिरी मोहरी टाकणार आहे। जिरी मोहरी जर कच्ची राहिली का भाजीच खाऊ वाटत नाही, मोहरीची चव बेकार लागते मग कच्ची राहिली की, म्हणून जिरी मोहरी तडतडच व्हायला पाहिजे। कांदा टाकते, आता टोमॅटो टाकते, कांदा आणि टोमॅटो जरा 2 मिनिटं असं परतू द्यायचं ज्यादा, नंतर हे साहित्य टाकणार आहे मी। आता 2 मिनिटं कांदा आणि टोमॅटो परतू देते। आता 2 मिनिटं कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे। आता कढीपत्ता टाकते। कढीपत्ता जरा लगेच करपून धुरळा होते, म्हणून जरा उशिराने टाकते मी, पातळ पानं असतं ना ती लगेच करपत। आता ही खोबरं लसूण टाकते। साधारण 4 माणसासाठी ही भाजी करायला लागलेली आहे। आणि शेवग्याच्या शेंगाला जरा तिखट भरपूरच वापरायचं असतं, तेव्हा ती शेवग्याची शेंग झणझणीत छान लागते। आणि शेवग्याची शेंग तर अशी कधीच साल काढून घ्यायची नाही, त्या सालीचाच आमटीत रस्सा उतरतो। साल काढायचीच नाही, खाताना पण ते पुन्हा विस्कटल्याने होतंय। मस्त असं परतून घ्यायचं बघा। मी असंच नवीन गावाकडच्या पद्धतीनं साध्या सोप्या भाषेत व्हिडिओ बनवणार आहे, तुम्ही बघत जावा, करत जावा। आता काळं तिखट टाकणार आहे, तरीचं तिखट पण टाकणार आहे, मीठ पण टाकणार आहे, घरकुल मसाला पण टाकणार आहे। हे आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं। मस्त फ्राय व्हायला लागलेला आहे। आता शेंगा पण ह्यात टाकणार आहे मी ह्या भाजीत।
अशा शेंगा पण टाकणार आहे. मस्त असं फ्राय करून घ्यायचं शेंगा पण सुद्धा. असं मिक्स करायचं चांगलं, म्हणजे शेंगाला सगळ्या मसाल्याचा वास लागतो. असं करून घ्यायचं बघा. आणि 1-2 मिनिटं परतायचं चांगलं. नंतर गरम पाणी ठेवलेलं आहे ती वतायचं. 1-2 मिनिटाचा फुल गॅस पण केलेला आहे. मस्त पैकी आता शेंग टाकून ही 2 मिनिटात छान तेलातच फ्राय झालंय बघा. मस्त पैकी वास पण छान सुटलेला आहे मसाल्याचा. मस्त फ्राय झालेला आहे. आता मी पाणी ओतणार आहे ह्यात. मस्त असं तेलातच फ्राय झाली शेंग सगळी. आता त्याला ती ओतणार आहे. गॅस पण मोठा. मग अशी ठेवलेलं आपण गरम पाणी ते आता ह्यात ओतायला लागले. शेंगाचा मस्त तेलात फ्राय झालेला आहे. आता गरम पाणी ओतते. मस्त फुलली बसली बघा. आता हे गरम पाणी ओतलेलं आहे. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि ताट झाकून शेंग शिजायला ठेवायची. गार पाण्यानं भाजी जरा पांचट लागते. गरम पाणी ठेवल्यामुळे भाजी जरा टेस्टी लागते. आता मी ह्याच्यावर ताट झाकून शेंगदाण्याचं कूट आता टाकणार आहे. शेवटी टाकत असते कूट, कारण शेंगदाणे आपण भाजून घेतलेले असते तर, म्हणून त्याला ती फ्राय करायची गरज नसते. म्हणून शेवटी कूट टाकत असते. झालं कूट हे टाकून सगळं टाकून झालेलं आहे. आता शेंग शिजेपर्यंत बारीक गॅसवर शेंग शिजू देणार आणि ताट झाकून ठेवणार. खालच्या वरच्या उभीनं चटकीने शेंग शिजते. आता ताट शिजली का शेंग बघू आपण. मस्त अशी शेंग शिजलेली आहे. शेंग शिजेपर्यंत गॅस चालू करायचा आणि शेंग शिजवत राहायची मऊ होईपर्यंत. तुम्हाला जशी आवडते तशी करून जायची. शेंग आपली सगळी बनवून तयार झाली. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही शेंग बनवण्याची पद्धत झणझणीत कशी वाटते तुम्हाला कमेंट बॉक्सवरून सांगा व दुसऱ्यांनाही सांगा.